इचलकरंजी शहरात सध्या विविध विकास कामं सुरू असून ड्रेनेज आणि पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र आता काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्यानं शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झालेत. विशेषतः इचलकरंजी सांगली रोडवरील यड्राव फाटा परिसर हा वाहनधारकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय. यड्राव फाटा हा सांगली, शहापूर, जांभळी आणि इचलकरंजी शहराकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा चौक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्यावरती अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले असून काहींना आपला जीवही गमवावा लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. खड्ड्यांमुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. युवा महाराष्ट्र सेनेनं आज अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलं. इचलकरंजी सांगली रोडवरील यड्राव फाट्याजवळ पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये बसून कार्यकर्त्यांनी केक कापत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. आज यड्राव फाटा या ठिकाणी खड्ड्याचा बर्थडे आम्ही आज साजरा केला. खड्ड्याचा बर्थडे साजरा का केला तर या प्रशासनाला हे दिसत नाही. गेले 1-1.5 वर्ष झालं हा खड्डा असाच आहे आणि खड्डे जर या ठिकाणी पडले असतील, लोकांचा जीव जात असेल, अधिकाऱ्यांनी इथं फिरलं पाहिजे. तिथल्या विद्यमान आमदार असतील यांनी सुद्धा या ठिकाणी फिरलं पाहिजे. कदाचित शिरोळ भागातले आमदार याच रोडवरनं आपल्या कॉलेजकडे जातात, त्यांना सुद्धा हे दिसत नसेल तर हे दुर्दैव आहे. इथले लोकप्रतिनिधी करतात काय, अधिकारी करतात काय, पगार घेतात कशाचे? जर नागरिकांना इथं अपघात होत असेल, त्या ठिकाणी अपघातामध्ये हात पाय मोडत असेल तर हे दवाखान्याचे पैसे, त्यांच्या कष्टाचे पैसे त्या दवाखान्यामध्ये घालायला जबाबदार कोण? तर आम्हाला या बर्थडे जो केला आम्ही खड्ड्याचा, त्यातनं एवढंच प्रशासनाला सांगायचं आहे की लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे आणि नागरिकांना 8 दिवसामध्ये हा रस्ता होऊन चांगली सुविधा मिळायला पाहिजे. नसेल तर आम्ही हा रस्ता मेलाय म्हणून घोषित करणार, त्याचं तिरडी या ठिकाणी मेलाय म्हणून दाखवणार आणि त्यानंतर 13वा घालून इथले लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत त्याचबरोबर संबंधित अधिकारी यांना बोलवणार आणि 13व्याचं जेवण घालणार. सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केलं असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. खड्ड्यांमुळे होणारे अपघात थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा या रस्त्याचं 13वं घालून 500 लोकांचं जेवण घालू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झालं होतं. या आंदोलनात युवा महाराष्ट्र सेनेचे आनंदा नाईक, गणेश कांबळे, राजू दड्डी, सतीश कवडे, सदाशिव बंडीगणी यांनी सहभाग घेतला.